नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये खूप कमी स्कोअरवर जे आपल्याला BAMS कॉलेजेस मिळू शकतात त्याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तसंच की ऑलरेडी जे आपली नीटची एक्झाम ऑलरेडी झालेली आहे व आता रिझल्टही 5 ते 10 दिवसांमध्ये लागेल. जर कमी स्कोअर आलं तर आपल्याला BAMS कॉलेज कोणतं भेटू शकतं याच्याबद्दल आपण विचार करूयात. तर शालिनीताई मेघे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज भंडारामध्ये स्थित हे कॉलेज आहे. ॲव्हरेजली गुड लेवलचं कॉलेज आहे. आता साधारण नागपूरपासून जवळच हे कॉलेज आपल्याला पडतं व भंडारा शहरामध्ये एक 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर हे कॉलेज स्थित आहे. आता ह्या कॉलेजचा कंडिशनचा विचार केला तर ॲव्हरेजली गुड कॉलेज आहे. 2021 साली या कॉलेजची स्थापना झाली, म्हणजे कमीत कमी 4 ते 5 बॅचेस ह्या कॉलेजमधून ऑलरेडी गेलेले आहेत. या कॉलेजचा फीसचा विचार केला तर 1,75,000 रुपये या कॉलेजची वार्षिक फीज आहे व अशी 4.5 वर्षाची फीज ही वेगळी. हॉस्टेलची फीज ही 45,000 रुपये तुम्हाला भंडारामध्ये पाहण्यास मिळेल. तर या प्रकारे शालिनीताई मेघे आयुर्वेदिक कॉलेज ही एक कमी कट ऑफ वर आपल्याला कॉलेज मिळू शकतं. जर तुम्ही सेकंड थर्ड राऊंडच्या वेळेस जेव्हा चॉईस फिलिंग करता त्यावेळेस या कॉलेजचा तुमच्या स्कोअरनुसार और अकॉर्डिंग टू द SML या कॉलेजचा तुम्ही विचार केला पाहिजे. सेकंड कॉलेज आहे रामराव पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज. हे कॉलेज परभणीमध्ये स्थित आहे. कॉलेजच्या कंडिशन व अदर गोष्टींचा विचार केला तर ठीकठाक कॉलेज आहे, काही एवढा इश्यू नाहीये. लो स्कोर कॅन्डिडेटसाठी चांगली गोष्ट आहे, परंतु फर्स्ट राऊंड सेकंड राऊंडचं ॲनालिसिस करूनच आपल्याला हे कॉलेज टाकायचं आहे. हॉस्टेल इथे काही अवेलेबल नाही. गर्ल्स कॅन्डिडेटचा विचार केला 60ची इंटेक आपल्याला या कॉलेजमध्ये पाहण्यास मिळेल की 60ची प्रत्येक वर्षी ह्या कॉलेजमध्ये इंटेक असते. आता 1,40,000 रुपये कॉलेजची फीस, तिथं तुम्हाला प्रायव्हेट PGs वगैरे किंवा प्रायव्हेट हॉस्टेल्सही अवेलेबल आहेत, काही प्रॉब्लेम नाही. आता विलासराव देशमुख आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नागपूर, हे नागपूर मौदामध्ये स्थित एक BMSचं कॉलेज लास्ट इयरच ओपन झालंय, म्हणजे आता ही सेकंड बॅच असणार आहे. मागच्या वर्षी यांची फर्स्ट बॅच होती. कॉलेजची वर्षभराची प्रगती चांगल्या प्रकारे आहे. कट ऑफही लो गेलता. त्याच्यानंतर 2024 मध्ये या कॉलेजची स्थापना झाली. पण कॉलेज एक चांगल्या दर्जाचं कॉलेज आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. आता 100ची इंटेक ह्या कॉलेजमध्ये आपल्याला पाहण्यास मिळते. आता त्यानंतर आपण विचार केला तर त्यानंतरचं कॉलेज आहे MUPS आयुर्वेदिक कॉलेज. 60ची इंटेक वाशिम मध्ये कॉलेज आहे. 1,40,000 रुपये ही कॉलेजची फीज तुम्हाला मिळते. हॉस्टेल एक साधारण 40 ते 50,000च्या दरम्यान तुम्हाला वार्षिक फी ही हॉस्टेलची तिथे असणार आहे. आता ह्या कॉलेजचाही तुम्ही विचार करू शकता सेकंड थर्ड राऊंडच्या आसपास, कारण की जसं फर्स्ट सेकंड थर्ड राऊंड होतात ना, तर एक कट ऑफचा अंदाज घ्यायचा. फर्स्ट राऊंडला काय राहतोय, सेकंड राऊंडला, त्यानुसार आपल्याला चॉईस फिलिंग मध्ये चेंजेस करावं लागतात. नंतरचं संगमनेर शहरातील कॉलेज BG डेरे म्हणजे भानुदासजी डेरे आयुर्वेदिक कॉलेज. 1,75,000 रुपये कॉलेजची फीज, 90,000 रुपये हॉस्टेल. इंटेक कॅपॅसिटीचा विचार केला तर या कॉलेजची 100ची इंटेक आपल्याला पाहण्यास मिळते. आता ह्या कॉलेजमध्ये आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरही चांगलं आहे. अटॅच्ड त्यांचे फार्मसीचे कॉलेज असतील, नर्सिंगचे कॉलेजेस आहेत, या सर्व गोष्टी इथे अवेलेबल आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही डाऊट्स असतील, कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील. याच्या व्यतिरिक्त अदर काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला अदर गोष्टींचा काही इश्यू असेल तर 9730 89 89 60 व्हॉट्सअप या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला मेसेज करा. आमची पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल, पेड काउन्सिलिंग थ्रू जायचं असेल, आमच्या ऑनलाईन व ऑफलाईन बोथ ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत पेड काउन्सिलिंगचे. संगमनेरमध्ये व पुण्यामध्ये आपलं ऑफिस आहे. याच्या व्यतिरिक्त अदर काही डाऊट्स असतील तुमचे आम्हाला विचारा. आमचे टीम मेंबर्स नक्कीच ते सॉल्व्ह करतील. कमी मार्क्स असतील, ऍडमिशन घ्यायचंय चांगल्यात चांगल्या कॉलेजमध्ये, काही घाबरू नका. आमचे टीम मेंबर्स तुम्हाला एक चांगल्या ते चांगल्या मार्क्सवर ऍडमिशन घेऊन देतील. आता कसं आहे, काउन्सिलिंग असते, 85% स्टेट कोटा असतो, 15% स्टेट कोटाची पण काउन्सिलिंग एक रँडमली चालू असते, म्हणजे सोबतही राऊंड लागतात. समजा आता 85% मध्ये सीट भेटली, 15% मध्ये सीट भेटली. आता आपल्याला विचार येतो कोणत्या काउन्सिलिंग मधली आपल्याला सीट घ्यायची किंवा कॅप्चर करायची किंवा फर्दर साठी कसं अपग्रेड करायचंय. तर 85% मध्ये सीट भेटली, कमी स्कोर येतोय, जास्त स्कोर येतोय, त्यानंतर जर तुम्हाला सेकंड राऊंडला सीट भेटली, थर्ड राऊंड साठी आपण अपग्रेड करू शकतो का नाही. अदर डाऊट्स असतात की थर्ड राऊंड मध्ये जर सीट नाही भेटली, फोर्थ राऊंड मध्ये भेटेल, किंवा आपण मॅनेजमेंट मध्ये कधी जायचंय, किंवा 15% सीट्स कशी घ्यायची, स्कॉलरशिपचे प्रॉब्लेम्स, ऑल दुसरे काय प्रॉब्लेम्स असतील, तर या सर्व गोष्टींचा विचार करून आपण मॅनेजमेंटचाही विचार केला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे जर अदर स्टेटसाठी जायचंय किंवा इथे जायचंय, तर या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करून तुम्हाला एक गायडन्स केलं जातं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घ्या, अदर स्टेटमध्ये घ्या, किंवा आपल्या अपग्रेडेशनसाठी जायचंय की नाही. या सर्व गोष्टींचा विचार करूनच तुम्हाला आपले पर्सनल गायडन्सही मिळतं. जर पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर वरील दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर नक्कीच मेसेज करा.